पटकन आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुमचे पोलीस भरतीचे हॉल तिकीट कधी येणार आहे, ग्राउंड कधीपासून सुरुवात होणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि मित्रांनो, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सेट करा। ठीक आहे, तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। बघा मित्रांनो, खूप विद्यार्थ्यांनी आता डबल फॉर्म भरलेले आहेत। तर मित्रांनो, आज रोजी त्यांचे जे डबल फॉर्म आहेत, ठीक आहे, तर मित्रांनो बघा, तुमचे जे डबल फॉर्म आहेत, डबल फॉर्म आता कॅन्सल होणार आहेत। तर बघा मित्रांनो, हे काय माहिती सांगतोय मी, आता तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका। बघा, डबल फॉर्म कसे कॅन्सल होतील मित्रांनो, बघा, भरपूर विद्यार्थ्यांनी आधार कार्ड मिस्टेक वगैरे काही चेंज करून डबल फॉर्म भरलेले आहेत आणि भरपूर विद्यार्थ्यांची जी वयोमर्यादा आहे त्या संदर्भात मित्रांनो अजून शासनाने काही माहिती किंवा परिपत्रक किंवा काही कोर्टामध्ये केस दाखल केले होते मित्रांनो त्या संदर्भात, पण अजून त्या संदर्भात काही निर्णय अजून आला नाही वयवाढ संदर्भात। आणि तुमचं डबल फॉर्म, ठीक आहे, तर डबल फॉर्ममध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी आता गोड केलेला आहे। तर मित्रांनो, मागच्या वर्षी डबल फॉर्मला भरपूर विद्यार्थ्यांनी भरले होते, पण ह्या वर्षी आधार कार्ड असल्यामुळे डबल फॉर्मवाल्यांना तर नुकसान आहेच, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी सिंगल फॉर्म भरलेले आहेत तर त्यांचा फायदाच आहे मित्रांनो। बघा, ही जी तुमची लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर तुमची जी ग्राउंडची तारखा आहेत, ठीक आहे, तुमचे जे ग्राउंडच्या तारखा आहेत, जून अखेरीस तुमच्या ग्राउंडच्या तारखा शक्यता आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, मी कन्फर्मली सांगितले, शक्यता आहे, फक्त शक्यता आहे तुमची ग्राउंड सुरू होण्याची। तेव्हा हॉल तिकीट म्हणजे जून जुलै ऑगस्टमध्ये तुमचे दाट शक्यता आहे ग्राउंड होण्याची। म्हणजे तुमच्याकडे बघा मित्रांनो, आता मे, ठीक आहे, एप्रिल मे जून, फक्त तुमच्याकडे 2 ते 3 महिने कालावधी पडलेला आहे। त्यामध्ये तुम्हाला बघा मित्रांनो, 1600 मीटर आहे, गोळाफेक आहे, ठीक आहे, आणि 100 मीटर आहे। हे 3 इव्हेंट 50 मार्काला आहे आणि ते तुम्हाला कव्हर करायचे आहे मित्रांनो, जास्तीत जास्त कव्हर करायचे आहे। त्यामुळे तुम्ही रेग्युलरी प्रॅक्टिस ठेवा, रेग्युलरी अभ्यास सातत्य ठेवा, तरच तुम्ही तिथं क्वालिफाय होऊ शकता, अन्यथा होऊ शकत नाही मित्रांनो। भरपूर विद्यार्थ्यांचा असा संभ्रम आहे मित्रांनो की यावेळेस मेरिट कमी लागणार आहे ग्राउंडचं, असं होणार आहे तसं। मित्रांनो, तसं काही नसतं। बघा, यावेळेस पण 17 लाख अर्ज आलेले आहेत। बघा, मागच्या वर्षी पण तेवढेच होते, थोडेफार 18-20 लाख, 2-3 लाख इकडे तिकडे असतील मित्रांनो। बघा, पण यावर्षी 17 लाख अर्ज आलेले आहेत आणि 17,000 तुमच्या वॅकन्सीज आहेत। त्यामुळे मित्रांनो, एका जागेसाठी तुमचे जे उमेदवार आहेत ते एका जागेसाठी 201 असे काही उमेदवार होतात मित्रांनो। तर मित्रांनो, याच्यावरून आपण समजू शकते की जी कॉम्पिटिशन आहे ती किती टफ आहे। याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की जे पोलीस भरती आहे ती काही एवढी सोपी नाही मित्रांनो। भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की होऊन जाईल, असं होऊन जाईल, तसं होऊन जाईल, परंतु मित्रांनो, जेव्हा तिथं आपण रिअली ग्राउंडवर जातो, ग्राउंड मारतो, तेव्हा समजतं की आपण किती मागे आहोत आणि किती आपलीमध्ये कमतरता आहे। ठीक आहे, त्यामुळे तुम्ही आतापासूनच परफेक्ट होऊन जा, म्हणजे तुम्हाला तिथं काही अडीअडचण येणार नाही मित्रांनो। ठीक आहे, एवढंच सांगतो मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।